नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 5 त्यातला शेवटचा समास म्हणजेच समास 10वा, त्याचं शीर्षक आहे सिद्ध लक्षण निरूपण. ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 5 समास 10वा, सिद्ध लक्षण निरूपण. सिद्ध म्हणजे साध्या प्रत पावणे, यशस्वी होणे, जिंकणे. ज्याने आपले ध्येय जिंकले, ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले, ज्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले, तो सिद्ध होय. साधकाने अनेक वर्षे चिकाटीने अभ्यास केला म्हणजे त्याची साधना त्याच्या पचनी पडते. स्वस्वरूपाशी बरेच स्पर्श करणारा साधक सहजतेने, सुलभतेने व सम्यकपणे आत्मस्वरूपी लीन होऊ शकतो. अशा रीतीने साधना परिपक्व दशेला पोहोचली की साधकाला पूर्णावस्था किंवा सिद्धावस्था प्राप्त होते. परमार्थ मार्गावरील हा अखेरचा टप्पा आहे. मानवी जीवनात यापेक्षा अधिक दिव्य, समृद्ध, फलदायी आणि आनंदमय अनुभव नाही. आत्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान, अपरोक्षानुभूती, ईश्वर दर्शन अशी अनेक नावे त्याला आहेत. या अनुभवामध्ये साधक परमात्म स्वरूप होतो. तिथे चित्त चैतन्य रूप बनते. द्रष्टेपणाने उरत नाही, कसलाही भेद राहत नाही. देहबुद्धी संपूर्णपणे जळून जाते. तिळात तेल, दुधात तूप व प्रवाहात पाणी जसे व्यापून असते, तसे आत्मस्वरूप सर्व भूतांच्या अंतर्यामी ओतप्रोत भरून राहिले आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्व दृश्य विराम पाहून केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. या अवस्थेला पोहोचलेल्या सिद्ध पुरुषाला ओळखण्यास 3 खुणा आहेत. 1. अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे. 2. वासना निःशेष नाहीशी होणे. आणि 3. अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे. या समासामध्ये श्री समर्थांनी सिद्ध पुरुषाच्या वरील खुणांचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन केलेले आढळते. चला तर मग ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मागे बोलिला संसारिक, त्यागे विण नव्हे की साधक, ऐका हो याचा विवेक, ऐसा असे. मागील समासाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रथम देतात. प्रपंचाचा त्याग केल्या वाचून साधक होता येणार नाही की काय, असा प्रश्न गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्याने विचारला. त्याचे उत्तर असे आहे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे, प्रकारे ऐसा. ज्याला साधक व्हायचे असते त्याला मनापासून सन्मार्ग धरावा लागतो, पण त्याचबरोबर त्याला इतर मार्ग सोडून द्यावे लागतात. आणि हा त्यागच आहे. आणि अशा प्रकारचा त्याग करणे प्रापंचिकाला शक्य असते. कुबुद्धी त्यागे विण काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही, ऐसा असे. साधक होण्यासाठी सद्बुद्धी अवश्य असते. वाईट बुद्धीचा त्याग केल्या वाचून सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. वाईट बुद्धीचा त्याग हा मोठा त्यागच आहे. प्रापंचिकांना अशा रीतीचा त्याग करता येतो. प्रपंची वीट मानिला, मने विषये त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. प्रपंचाचा वीट आल्यामुळे मनातून इंद्रिय सुख भोगण्याची लालसा काढून टाकली तरच मग साधक बनून परमार्थ मार्गावर वाटचाल करणे शक्य होते. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनै शनै. प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा त्याग करावा लागतो, तसाच संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे मग हळूहळू त्यास अज्ञानाचा त्याग करता येतो.
ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभयास घडे सांग, निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे. प्रपंच असणारा साधक असो किंवा प्रपंच नसणारा साधक असो, दोघांनाही अशा प्रकारचा सूक्ष्म व आतमधील त्याग करावाच लागतो. त्यातले त्यात प्रपंच नसणारा साधक निस्पृह असतो, म्हणून तो बाहेरील व्यवहाराचा देखील त्याग करतो. हा त्याचा विशेष समजावा. संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही, नित्यनेम श्रवण नाही त्यागे विण. प्रापंचिकाला सुद्धा प्रपंचामध्ये निरनिराळ्या प्रसंगी थोडासा तरी बाहेरचा त्याग करावा लागतोच. उदाहरणार्थ, असा बाह्य त्याग केल्याखेरीज नित्यनेम, परमार्थ श्रवण वगैरे परमार्थ साधने आचरता येत नाही. फिटली आशंका स्वभावे त्यागे विण साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. असो, याप्रमाणे श्रोत्याने काढलेल्या शंकेचे उत्तर आहे. त्या उत्तराने शंका सहज फिटली. तात्पर्य, त्याग केल्याखेरीज कोणीही साधक बनू शकत नाही. आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐकावा. आता सिद्ध लक्षणे सांगण्यास आरंभ करतात. आत्मस्वरूपाबद्दल अत्यंत निसंशय ज्ञान असणे हे प्रधान सिद्ध लक्षण समजावे. मागा झाले निरूपण साधकाची ओळखण, आता सांगीजे खूण सिद्ध लक्षणाची. गेल्या समासात साधकास कसे ओळखावे ते सांगितले. आता सिद्धास कसे ओळखावे त्याची खूण सांगतो. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चये चरेना ऐसा झाला या नाव सिद्ध. सिद्ध पुरुष स्वतः संपूर्णपणे ब्रह्मरूप होतो, त्यामुळे त्याचा संशय ब्रह्मांडा बाहेर जातो. त्याचे सर्व संशय नाश पावतात. मी ब्रह्म आहे हा ज्याचा निश्चय काहीही झाले तरी यत्किंचित डळमळत नाही, त्याला सिद्ध म्हणतात. सध्याच्या अवस्थेत मी देह आहे हे जसे निसंशयपणे आपल्याला वाटते, तसे मी परमात्म स्वरूप आहे हे अगदी निसंशयपणे सिद्धाला वाटते. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही. बद्धावस्थेमध्ये अंगी असणारे दोष मुमुक्षु अवस्था आल्यावर उरत नाही. मुमुक्षु अवस्थेमध्ये आढळणारी लक्षणे साधकावस्था अंगी आल्यावर राहत नाही. परमार्थामध्ये देहबुद्धी हा मुख्य दोष आहे. संशय हा तिचे पिल्लू आहे. म्हणून देहबुद्धी कमी होत जाणे किंवा संशय क्षीण व निस्तेज होत जाणे हेच प्रगतीचे सर्वोत्तम गमक समजतात. साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. साधकावस्थेत संशय शिल्लक असतो. साधनाने हळूहळू तो नाश पावतो. आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशयरहित झाला की तो सिद्ध बनतो. म्हणून जो निसंदेह असतो तो सिद्ध होय असे श्रोत्यांनी ओळखावे. संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा. अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बाणल्याचे लक्षण आहे. सिद्ध पुरुषाच्या अंगी संशयासारखा हीन दोष असणेच शक्य नाही. कर्ममार्ग संशये भरला, साधनी संशये कालवला, सर्वामध्ये संशये भरला, साधू तो निसंदेह. फार पूर्वीपासून ब्रह्मज्ञानी पुरुषांनी परमार्थामध्ये निसंशयपणाचे महत्त्व गायले आहे. किंबहुना आत्मज्ञान आणि निसंशयपणा या एकाच ज्ञानमय अवस्थेच्या दोन अभिन्न बाजू आहेत. मुंडक उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, भिद्यते हृदयग्रंथीः छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते च अस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. याचा अर्थ आहे, परमश्रेष्ठ वस्तूहूनही श्रेष्ठ अशा ब्रह्मास पाहिल्यामुळे, म्हणजे अर्थात त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे सर्व हृदयग्रंथी तुटून जातात, सर्व संशय नाश पावतात व सर्व कर्मांचा क्षय होतो. श्री समर्थ पुढे सांगतात की कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्ये संशयाचे विष कालवलेले आहे. मानवी जीवनात सर्वत्र संशय भरून राहिला आहे. एकटा सिद्ध पुरुषच काय तो अगदी संशयरहित असतो.
संशयाचे ज्ञान खोट, संशयाचे वैराग्य कोरटे, संशयाचे भजन वोखटे, निर्फळ होय. संशय सहित ज्ञान खरे नसते, संशय सहित वैराग्य दीनवाणे व तेजोहीन असते, संशयाने भरलेले भजन पूजन वाईट व निष्फळ असते. संशय म्हणजे संदेह, म्हणजे शंका येणे. वस्तू जशी खरोखर आहे तशी ती कळणे हे ज्ञान, तर तशी ती न कळणे हे अज्ञान होय. ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल निसंशयपणा असतो, त्यामुळे वस्तूबद्दल अत्यंत दृढ श्रद्धा निर्माण होते, तेथे निश्चितपणा असतो. अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल संशय असतो, वस्तू तशी असेल किंवा नसेल अशी अनिश्चित वृत्ती असते, त्यामुळे दृढ श्रद्धा निर्माण होत नाही. अज्ञानातील अनिश्चित वृत्ती शंका किंवा संशय यांचे रूप घेऊन प्रगट होते. संशय श्रद्धेच्या बरोबर उलट असतो. ज्ञानातील निश्चितपणा मनाला स्थिर करून समाधान देतो, तर अज्ञानातील अनिश्चितपणा मनाला अस्थिर करून असमाधान निर्माण करतो. अस्थिर मनाला चैन पडत नाही, मग ते दृश्याच्या नादी लागून सुखाचा शोध करते. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात संशयाचे साम्राज्य चालते. जगात बुद्धिमान, बलवान, विद्वान, पराक्रमी, कलावंत, परोपकारी व साधनी सुद्धा माणसे बरीच आढळतात, परंतु स्वतःबद्दल व जीवनाबद्दल अत्यंत निसंशय असणारी माणसे फार दुर्मिळ असतात. संशयाने श्रद्धेला धक्का बसतो. संशय हा अज्ञानाचे दृश्य रूप आहे, तोच खरा ज्ञानाचा शत्रू आहे. जेथे संशय प्रवेश करतो तेथे तो व्यर्थपणा निर्माण करतो. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. ज्या देवाबद्दल संशय येतो तो देव व्यर्थ असतो, तर संशयाने भरलेला भाव देखील व्यर्थ जातो. संशय घेणारा स्वभाव व्यर्थ असतो, संशयाने भरलेले सर्व काही व्यर्थ जाते. व्यर्थ संशयाचा व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये विण. संशय सहित व्रत व्यर्थ जाते. ज्या तीर्थाबद्दल संशय येतो ते तीर्थ पण व्यर्थ ठरते. संशयाने भरलेला परमार्थ निश्चितपणा नसल्यामुळे व्यर्थ जातो. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. संशय राखून केलेली भक्ती काय, प्रीती काय किंवा संगती काय, तिन्ही व्यर्थ जातात. त्यामध्ये संशय कमी होण्याऐवजी तो वाढतच जातो. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. संशयाने भरलेले जीवन व्यर्थ जाते. संशय ठेवून केलेले सगळे काही व्यर्थ जाते. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये विण. संशयाने भरलेला अध्यात्म ग्रंथ आणि संशयाने भरलेली विद्या दोन्ही व्यर्थ असतात. संशयामुळे निश्चयाच्या अभावी माणसाला चांगली गती सुद्धा मिळत नाही. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. संशयाने भरलेली तत्परता व्यर्थ असते. संशय बाळगून एखादा पक्ष आपला म्हटला तर तो वाया जातो. संशय असेल तर मोक्ष देखील व्यर्थ होतो, कारण संशयामुळे तो प्राप्त होत नाही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विण. संशयाने भरलेले संत काय, पंडित काय किंवा विद्यावंत काय, सगळे जण निश्चय नसल्याने व्यर्थ जातात. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चये विण. त्याचप्रमाणे संशयावर उभारलेली श्रेष्ठता, विद्वत्ता व ज्ञान निश्चितपणा नसल्याने व्यर्थ जातात. निश्चये विण सर्व काही, अणुमात्र ते प्रमाण नाही, व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. मानवी जीवनातील कोणतीही गोष्ट घ्या, ती जर निश्चित किंवा संशय रहित नसेल तर ती यत्किंचितही खरी सिद्ध होत नाही. संशयाच्या प्रवाहात पडलेले सारे काही व्यर्थ जाते. निश्चये विणजे बोलणे, ते अवघेची कंटाळवाणे, बाष्क बोलीजे वाचाळपणे निरार्थक. वक्त्याच्या बोलण्यात जर निश्चितपणा नसेल तर ते बोलणे कंटाळवाणे होते.
वाचाळपणाने तो काहीतरी अर्थहीन बडबड करतो असे समजावे. असो निश्चये विणजे वल्गना, ते अवघीच विटंबना, संशये काही समाधाना उरी नाही. असो निश्चयाने संपन्न ज्ञान नसताना जो वक्ता ज्ञानाच्या मोठमोठ्या बाता मारतो तो खऱ्या ज्ञानाचे विडंबन करतो. कारण मनामध्ये जोपर्यंत संशय असतो तोपर्यंत तेथे समाधान राहू शकत नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. म्हणून बिलकुल संदेह नाही असे ज्ञान आणि अत्यंत खात्रीचे समाधान हे सिद्धांचे खरे निश्चित लक्षण समजावे. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. सर्व संशय नाहीसे करून जीवाला पूर्ण समाधान देणे हे ज्ञानाचे कार्य आहे. साधक आत्मस्वरूपाबद्दल जेव्हा अत्यंत निसंशय बनतो तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मज्ञानाने भरलेला तो सिद्ध होतो, समाधान रूप बनतो. हे समाधान ज्याला हवे त्याने कोणता निश्चय करावा ते आता सांगतात. मी आत्मस्वरूप आहे आणि आत्मा व परमात्मा एकच आहे, म्हणून मी परमात्म स्वरूप आहे असा दृढ निश्चय करून साधकाने आत्मज्ञान संपादन करावे. मग श्रोत्याने विचारले की निश्चय कोणता करावा, निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे. ऐक निश्चये तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूची नये. त्यावर श्री सद्गुरू बोलले की मुख्य देव कसा आहे हे निश्चितपणे ओळखणे याचे नाव निश्चय होय. अनेक देवांच्या घोटाळ्यात आपण पडू नये. जेणे निर्मिले सचराचर, त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्याविषयी विचार करावा. अत्यंत शुद्ध, निस्संदेह व निस्वार्थी विवेकाने परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे. मुख्य देव तो कवण, भक्ताचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी. मुख्य देव कोण, भक्ताचे लक्षण काय हे प्रश्न विवेकाने सोडवावे. मिथ्या दृश्य बाजूस सारून सत्य स्वरूप परमात्म्याचे ज्ञान करून घ्यावे. आपल्या देवास ओळखावे, मग मी कोण हे पहावे, संग त्यागून राहावे वस्तू रूप. आधी आपल्या उपास्य देवतेस ओळखावे, मग मी कोण आहे याचे ज्ञान करून घ्यावे आणि नंतर सर्व दृश्यातून बाहेर पडून ब्रह्मस्वरूप होऊन राहावे. तोडावा बंधनाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो, पहावा भूतांचा अन्वयो वितिरिकेसी. मी बांधलेला आहे हा विकल्प तोडून टाकावा, मी मोकळा आहे हा निश्चय करावा आणि पंचमहाभूतांचा अन्वय व्यतिरेक करून स्वस्वरूप अनुभवावे. अन्वय म्हणजे आहेपणाने आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणे आणि व्यतिरेक म्हणजे नाहीपणाने तेथे पोहोचणे. जे जे आपल्या अनुभवात शिरते ते सर्व काही स्वानंद सागरातील तरंग आहेत. अशा आत्मीय भावनेने चराचर पाहणे यास अन्वय म्हणतात. जे जे अनुभवात शिरते ते सर्व काही स्वानंद सागरावरील बुडबुडे आहेत. अशा मिथ्यापणाच्या भावनेने चराचर पाहणे यास व्यतिरेक म्हणतात. पूर्वपक्षेंसी सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा. मी देह आहे हा पूर्वपक्ष, मी आत्मा आहे हा सिद्धांत. प्रथम पूर्वपक्ष खोटा ठरवून सिद्धांतापर्यंत यावे. तेथे सर्व साक्षिणी अवस्था येते. ज्या दृश्याचा मी साक्षी आहे ते प्रकृतीतून व्यक्तदशेस आलेले असते, पण आत्मज्ञान झाल्यावर दृश्य प्रकृतीत लय पावते आणि प्रकृती स्वरूपात विलीन होते. मग साक्षीत्व देखील उरत नाही. तेथे परमात्म स्वरूपाचा अनुभव येतो आणि देवाचे खरे शुद्ध स्वरूप निश्चितपणे कळते. देहाचे नियोगे संशयो, करी समाधानाचा क्षयो, चळोने दावा निश्चयो आत्मत्वाचा. देहबुद्धीच्या कारणाने मनात संशय उत्पन्न होतो, त्यामुळे समाधान नाहीसे होते. यासाठी आपल्या स्वस्वरूपाचा निश्चय मुळीच ढळू देऊ नये. मी देह नसून आत्मस्वरूप आहे असा अगदी ठाम निश्चय असावा. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे. खरे पाहिले तर आपल्या अंतर्यामी मी आत्मस्वरूप आहे हे ज्ञान स्वतः सिद्ध आहे.
परंतु देहबुद्धीतून उत्पन्न होणारा देहाभिमान त्याबद्दल संशय निर्माण करतो. त्याने आपले समाधान भंगते. म्हणून मी आत्माच आहे या दृढ निश्चयाने आपले समाधान सांभाळावे. आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. देहबुद्धीचा जोर झाला की मी आत्मा आहे हा विवेक बेशुद्ध होतो. तेथे स्वस्वरूपाची जाणीव लोकते. म्हणून मी आत्माच आहे ही आत्मबुद्धी बलवान करावी. आपली स्वस्वरूपाची जाणीव सतेज ठेवावी. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहमात्मा हे कधींची विसरो नये. आत्मबुद्धीचा निश्चय पक्का होणे, मी आत्मस्वरूप आहे असे निसंशयपणे अनुभवास येणे, हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर्य होय. मी आत्माच आहे ही जाणीव कधीही लोपू देऊ नये. आतापर्यंत जे सांगितले ते बरोबर ध्यानात येण्यास संतांना शरण जावे. त्यामुळे संशय नाहीसे होतात व आत्मनिश्चय होतो. सिद्ध देहातीत असतो. त्याची लक्षणे सांगणे शक्य नसते. ती अनुभवानेच आकलन होतात. निरोपिले निश्चयाचे लक्षण, परिहेन करे सत्संगे विण, संतांसी गेली या शरण, संशये तुटती. निश्चय कोणता करावा हे सांगितले, पण सत्संगती वाचून त्याचा बरोबर अर्थ ध्यानात येत नाही. संतांना शरण गेल्यामुळे संशय आपोआप दूर होतात. आता असो हे बोलणे, ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे. आता हे बोलणे पुरे. सिद्ध पुरुषांचे लक्षण थोडक्यात ऐका. जो संपूर्ण निसंशय झाला तो सिद्ध बनला. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैचा हो संदेहो, या कारणे सिद्ध पाहो निसंदेही. सिद्धावस्थेमध्ये देहाची आठवण राहत नाही, म्हणून तेथे संशयाला स्थानच उरत नाही. या कारणाने सिद्ध पुरुष सतत संदेहरहित असतो. संशय देहबुद्धीची प्रजा असते. देहबुद्धी विरून देहाचे भान हरपले की त्याबरोबर सर्व संशय नाहीसे होतात. देह संबंधाचेनी गुणे लक्षणासी काये उणे, देहातीताची लक्षणे काये म्हणून सांगावी. जेथे देहाचा व दृश्याचा संबंध असतो तेथे वाटेल तेवढी लक्षणे सांगता येतात. परंतु जो देहातीत अवस्थेला पोहोचतो त्याची लक्षणे सांगता येणे शक्य नसते. सिद्धाची अवस्था वाणीच्या पलीकडे असल्याने तिचे शब्दांनी वर्णन करता येत नाही. जे लक्षवेना चक्षुषी, त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे सांगता येत नाही. सिद्ध हा शुद्ध ब्रह्म स्वरूपच झालेला असल्याने त्याची लक्षणे वर्णिता येत नाही. जे इंद्रियांनी ग्रहण करता येते त्याचे वर्णन वाणीने करता येते, पण जे अतिंद्रिय आहे ते शब्दांच्या कक्षेमध्ये आणता येत नाही. म्हणून ब्रह्मस्वरूप बनलेल्या सिद्धांची लक्षणे सांगता येत नाहीत. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण वस्तू रूप. त्रिगुणांना लक्षणे असतात आणि परमात्म वस्तू तर गुणांच्या पलीकडे असते. ती गुणरहित असते. सिद्ध पुरुष परमात्म स्वरूप असल्याने तोही गुणरहितच असतो. गुणरहित असणे हेच त्याचे लक्षण होय. तथापि ज्ञानदशकी बोलिले, म्हणोनी वगतृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. परंतु हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला आहे, म्हणून येथील विवेचन आटोपते घेतो. त्यात जे कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 10वा. या प्रकारे श्रोत्यांनो इथे आपला दशक 5वे समाप्त झालेले आहे आणि त्यातला समास 10वा म्हणजे पूर्ण दशक 5व्यांचा आपला वाचन पूर्ण झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात आता आपण दिवाळीनंतर भेटूया. दिवाळीनंतर आपण दशक 6व्याचं वाचन सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार, हरिओम, जय जय रघुवीर समर्थ. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हरिओम हरिओम हरिओम.